रामकृष्ण हरी. आजच्या बोधकथेचं नाव आहे जगण्याची दृष्टी. माझा एक मित्र एका नामांकित शिक्षण संस्थेत मुख्य व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. मागच्या आठवड्यात त्याच्या घरी गेलो होतो. त्याच्या घरातील एका टेबलावर काही पुस्तके दिसली. ती पाहून ही पुस्तके कोण वाचते असा प्रश्न मी त्याला विचारला. अरे मीच वाचतोय असं त्यानं सांगितलं. कधीपासून वाचायला लागलास? पूर्वी तर कधी तुला वाचताना बघितलं नाही. मी प्रश्नार्थक नजरेने त्याला विचारले. बरोबर आहे तुझं म्हणणं. मला वाचनाची आवड नव्हतीच, पण मागच्या 6 महिन्यापासून वाचायला सुरुवात केली, तो म्हणाला. अचानकच वाचायला कशी काय सुरुवात केलीस असं विचारतात तो सांगू लागला. मी संस्थेच्या व्यवस्थापक पदाची जबाबदारी स्वीकारल्यावर माझा अनेक नवनवीन घटनांशी संबंध आला. अनेक कायदेशीर गोष्टीशी संबंध येऊ लागला. काही वेळा वेगवेगळ्या प्रकरणात मला वादी प्रतिवादी व्हावे लागत होते. न्यायालयीन प्रक्रिया, वादविवाद माझ्यासाठी नवीनच होती. जेव्हा मी आमच्या संस्थेच्या वकिलांना भेटत असे तेव्हा या सगळ्याचा मला त्रास होतोय हे त्यांच्या लक्षात यायचे. एकदा माझी ही अवस्था पाहून ते म्हणाले, तुम्ही वाचन करता का? त्यांच्या प्रश्नावर मी नकारार्थी मान डोलवली. मी वाचन करत नाही असं सांगितल्यावर त्यांनी मला वाचनाचा सल्ला दिला. वाचनाची सुरुवात शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय कादंबरीने करण्यास त्यांनी आवर्जून सांगितले. मृत्युंजय कादंबरीने तुला वाचण्याची सुरुवात का करायला सांगितली? मी विचारताच मित्र म्हणाला की अरे मला सुद्धा हा प्रश्न पडला होता. तेव्हा ते म्हणाले, जीवनाकडे वेगवेगळ्या अंगाने कसे पाहावे, जीवनाकडे तटस्थपणे कसे बघावं, दुसऱ्याबद्दल आपण कसा विचार करावा याची शिकवण या कादंबरीतील पात्रामुळे होते. जीवन जगण्याची गमक लक्षात आल्याने काही गोष्टीपासून होणारा त्रास सहन करण्याची मानसिक ताकद, बळ निर्माण होते. मित्रांनी मृत्युंजय कादंबरीबाबत असा खुलासा केल्यावर मी लगेच त्याला विचारले, यामुळे तू पुस्तक वाचायला सुरुवात केलीस का? मृत्युंजय वाचलीस का? हो, त्यांच्या सल्ल्यामुळे मी वाचनाला सुरुवात केली आणि मृत्युंजय कादंबरी नवीन खरेदी करूनच वाचून काढली. त्यातील अनेक प्रसंग, छान छान वाक्ये, वर्णने डायरीत लिहून ठेवली आहेत असं सांगत त्याने मला डायरी दाखवली. ती पाहून मी विचारले, अरे आता बरीच पुस्तके वाचताना दिसतोय. वाचनामुळे तुला तुझ्यात काय बदल जाणवतोय का? त्यावर तो म्हणाला, वाचनामुळे माझ्या विचारात, व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल झाला आहे. जीवन जगण्याची एक नवीन दृष्टी वाचनामुळे मिळाली आहे. वाचनामुळे झालेला बदल एखाद्या वस्तूप्रमाणे इतरांना दाखवता येत नाही. तो आपल्या वागण्या बोलण्यातून, विचारातून व्यक्त होत असतो. तो आपल्याला जाणवत असतो. मनाला त्याची कल्पना येत असते. आपला आत्मविश्वास वाढून आत्मविकास होण्यास मदत होते. वाचनामुळे मित्रांमध्ये झालेला बदल पाहून आनंद झाला. सध्याच्या काळात वेगवेगळ्या माध्यमाद्वारे माहितीची कवाडी सर्वांसाठी खुली झाली आहेत. तरी सुद्धा मानवी जीवनातील पुस्तकाचे महत्त्व जरा सुद्धा कमी झालेले नाही. पुस्तके ही माणसाची खरी सोबती असतात असं म्हटलं जातं. पुस्तकांचे मानवी जीवनात किती मोठे महत्त्व आहे का ते लोकमान्य टिळकांच्या विचारावरून अधोरेखित होते. ते म्हणतात, स्वर्गापेक्षा
चांगल्या पुस्तकाचे मी अधिक स्वागत करेन, कारण पुस्तके जिथे असतील तिथे स्वर्ग निर्माण होतो. पूर्वप्रसिद्ध दैनिक सकाळ. रामकृष्ण हरी.